काय सांगाल, काय समस्या, काय घटना घडली या ठिकाणी आणि तुमचा आरोप कुणावर आहे, काय सांगाल? माझा आरोप तर ग्रामपंचायतीवरती आहे. ग्रामपंचायतनी तर इतका मोठा फ्रॉड केला आहे. नकली कागद बनवून अक्षरशः ग्रामपंचायत मधल्या शासकीय तिजोरीतला पैसा इथल्या काही ग्रामसेवक असतील, सरपंच असतील यांनी स्वतःच्या खिशात भरलेला आहे. इथले खोटे कागद बनवून हा जो रस्ता दिसतोय, हा रस्ता गेल्या 3 वर्षापासून हा रस्ता आहे. त्यांनी असं दाखवलं इथं की हा रस्ता आम्ही ह्या 2025 मध्ये केला आहे. असं सगळं खोटं बनवून त्यांनी पहिल्याच रस्त्यावरती या ठिकाणी 1,85,000 रुपयाचं बिल त्यांनी ह्या रस्त्यावरती काढलेलं आहे. असा फ्रॉड त्यांनी गावात केले. तुमच्याकडे काय पुरावे आहेत? माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्याच्या संदर्भात, कागदोपत्री फोटो वगैरे सगळे, जिओ टॅगिंगचे फोटो, हे सगळे पुरावे. त्यांनी जे ह्या रस्त्याला जी मान्यता त्यांनी मुद्रांक शुल्क निधीमधून जिल्हा परिषदेकडे जाऊन खोटी मान्यता आणली. 18/8/2025 रोजी त्यांना मान्यता भेटली. मान्यता भेटल्यानंतर, प्रशासकीय मान्यता भेटल्यानंतर इस्टिमेट, टेक्निकल इस्टिमेट सँक्शन केलं. त्याच्यानंतरनं टेंडर होतं. टेंडर नंतरनं रस्त्याचा प्रॅक्टिकली रस्ता तुम्हाला दाखवावा लागतो आणि त्याच्यानंतरनं मूल्यांकन म्हणजे त्या रस्त्याचं मोजमाप बघितलं जातं. रस्ता किती रुंद आहे, किती लांब आहे, त्याची जाडी किती, हे सगळं चेक केलं जातं. हे सगळं त्यांनी खोटं करून डायरेक्ट बिल काढलेलं आहे. अख्खं 1,85,000 रुपयाचा फ्रॉड हा तुमचा त्यांनी. कोणाकोणावर आरोप आहे? माझा आरोप, येथील जे ग्रामसेवक असतील, पदाधिकारी असतील, जे कोणी असतील, त्यांना सगळ्यांना कडक कारवाई झाली पाहिजे. माझी एवढीच गावकऱ्याच्या वतीने माझी एवढीच विनंती राहील. आणि महत्वाचं म्हणजे आत्ताचे जे ग्रामसेवक आहेत ते 1 वर्ष झालं फक्त येऊन इथं, आणि हा रस्ता जो झालेला आहे तो 3 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि त्यांनी ह्या रस्त्याचं बिल आता काढलं कसं? सँक्शन झालेला आहे पण रस्ता बनवला नाही. सँक्शन ते सगळे खोटे कागदपत्र बनवून आणलेले आहेत त्यांनी. मान्यता सुद्धा खोटी आणली आहे. मुद्रांक शुल्क मधून त्यांनी हे सगळं बनावट करून हा बनावट रस्ताच केला अधिकारी नाही. अधिकारी असेल, इंजिनियर असेल, सगळे यामध्ये सगळ्यांची या सर्वांना तुमचा आरोप आहे का? सर्वांवरच आरोप आहे. जे असतील त्यांच्यावरती माझा आरोप आहे आणि कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती. तुम्ही फौजदारी गुन्हा आतापर्यंत दाखल झाला. कोणत्या कोणत्या ठिकाणी या संदर्भात विचारपूस केली? कुणाला निवेदन दिले, पत्र दिले मी आतापर्यंत? आता माहितीचा अधिकार मागितला असता मला ग्रामसेवकांनी सदर माहिती दिली. त्या माहितीच्या अनुषंगाने मी हे बोलत आहे. पण त्यांनी अशी माहिती दिली की हा रस्ता आम्ही 2025 मध्ये केलेला आहे. तर हा रस्ता 3 वर्षापूर्वी झालेला आहे. ह्याचे माझ्याकडे ठोस पुरावे सगळे आहेत. आणि जर तुम्हाला माझ्या विश्वास नसेल तर ह्याच वार्डातले 3 सदस्य आहेत, त्या तिन्ही सदस्यांना जाऊन तुम्ही विचारा की हा रस्ता कधी झालेला आहे. तुमची काय मागणी आहे आता? माझी मागणी एवढीच राहील की हा जो त्यांनी ग्रामपंचायतीचा जो तिजोरीतनं पैसा लुटलेला, डल्ला मारलेला आहे, हा पैसा त्यांच्याकडून व्याजासहित वसूल करून तो ग्रामपंचायतीच्या तिजोरीत परत गेला पाहिजे. आणि यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. परत अशी उद्याच्याला कोणी पण येईल, उठल सुटल. ती टाकी, पाण्याची टाकी आहे मागची, ती झालेली आहे 23 वर्षापूर्वी. उद्याचा येणारा सरपंच सांगेल मी 2026 ला ती टाकी बांधली, त्याच्यावरती 20 लाखाचं बिल काढेल. हे गावाला लुटण्याचं, गावचा विकासच नाहीये, फक्त पैसा लुटायचं चाललेलं आहे गावात. काय सांगाल, तुम्ही काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी सोनवडीमध्ये सरपंच होता आणि सरपंच असताना तुमच्या हयातीमध्ये जे काही रस्त्याच्या कामासंदर्भात तुम्ही कामं केली, परंतु आता त्या रस्त्या संदर्भात नवीन एक बिल निघल्याची तक्रार काही सचिन काकडे नावाच्या व्यक्तीने केलेली आहे. तर काय सांगाल, या रस्त्यामध्ये का अपव्यवहार झालाय का? काय काय सांगाल? हो, कारण की मी सरपंच असताना बऱ्याच विविध निधी विभागाच्या मार्फत निधी मंजूर करून रस्ता काँक्रिटीकरणाची कामं त्या ठिकाणी केली होती, त्या जवळपासच्या एरियामध्ये. परंतु त्या झालेल्या कामानंतर जे राहिलेलं शिल्लक मटेरियल असतं, खडी असेल, क्रश असेल, मुरुम असेल, त्या राहिलेल्या मटेरियल मधून आम्ही प्रकाश आबा कडाळे घर ते दादा पवार घर जो अंतर आहे तिथला रस्ता कच्चा होता, चिखल होत होता. त्यामुळे आम्ही ते राहिलेल्या खडी आणि मुरुमाने याचा वापर करून आम्ही तो कच्चा रस्ता त्यांना बनवून दिला होता. परंतु त्याला कुठलाही निधी शिल्लक नव्हता ग्रामपंचायतीकडे किंवा इतर दुसरीकडून तरतूद पण केलेली नव्हती. त्यामुळे मग आम्ही तो तसाच रस्ता करून तसा सोडून दिला. त्याच्यावर माझ्या काळात कुठलंही बिल आम्ही काही काढू शकलो नाही किंवा त्याला निधी पण नव्हता किंवा आम्ही एस्टिमेट पण बनवू शकलो नव्हतो, निधी नसल्यामुळे. तर आता मला देखील यांची तक्रार आल्यानंतर मला देखील प्रश्नचिन्ह पडले की आता ज्या सरपंचांनी ते जे बिल काढले ते कशाच्या आधारावर काढलं. कारण की या अगोदर प्रशासकीय मान्यता होते, नंतर एस्टिमेट होतं, त्याला टेक्निकल सँक्शन होतं, टेक्निकल सँक्शन झाल्यावर टेंडर होतं, नंतर काम होतं आणि काम झाल्यानंतर बिल निघतं.
परंतु इथं अगोदर 3 वर्षापूर्वीच आम्ही रस्ता केलाय आणि त्याच्यावर यांनी बिल कसं काय काढलं आणि पंचायत समितीतल्या पण इंजिनियर साहेबांनी त्याच्यावर बिल मूल्यांकन कसं काय तयार केलं आणि टेक्निकल सँक्शन कसं केलं, हा आम्हाला पण खूप मोठा प्रश्न पडलाय. किती रक्कम आणि आहे ती? ती जी रक्कम आता काकडे मला म्हणले की 1,85,000 आहे. तर 1,85,000च्या रकमेचा रस्ता इतर दुसऱ्या ठिकाणी माझ्या वॉर्डमध्ये अजून गरज आहे. तिथं जर केला असता दलित बांधवांना त्या खरंच त्या रस्त्याचा 1,85,000 रकमेच्या रस्त्याचा फायदा झाला असता. याच रस्त्यावर बिल काढून यातनं काय साध्य करायचं होतं हे आता ते सगळं जनतेला कळतंय की कोण काय करतंय आणि कोण काय नाही करत आहे. सचिन काकडेने आवाज उठवला, तुम्ही त्यांना काय साथ देताय का? सात आता मी जी वस्तुस्थिती आहे त्या रस्त्याच्या कामाबद्दल जी 3 वर्षापूर्वी झाली आहे ती मी ती मी फक्त तुम्हाला मांडू शकतो. बाकी जे काय आहे त्यांचं प्रशासकीय नॉलेज असेल किंवा काय असेल ते त्यांच्या पातळीवरती पुढचा फॉलोअप घेतील.